नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गातील पेज नंबर 25 या पेज नंबर 25 वर जे एक्सरसाइज दिले ते आज या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत, सोडवून घेणार आहोत। लुक ॲट द पिक्चर, या ठिकाणी हे चित्र पाहायचं आहे। रीड व्हॉट इट शोज, आणि त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे। अँड से व्हॉट विल हॅपन, राईट डाऊन युअर आन्सर, आणि या ठिकाणी चित्रात जे काही दाखवलेलं आहे ते काय करत आहे हे त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। मग या चित्राचं वर्णन यांनी दिलेलं आहे। मिस्टर क्लीन डज नॉट लाईक द स्क्रायबिंग ऑन द वॉल। मिस्टर क्लीन यांना ही जी वॉल आहे, हे मिस्टर क्लीन आहे आणि यांना ही जी वॉल आहे तर ही खराब झालेली अजिबात आवडत नाही। व्हॉट विल ही डू, म्हणून मग ते काय करतात। मग या ठिकाणी मिस्टर क्लीन काय करत आहे तर ही विल वॉश द वॉल, ही विल वाईप द वॉल विथ क्लॉथ। त्या ठिकाणी हे जे मिस्टर क्लीन आहेत तर हे या ठिकाणी ही जी भिंत आहे ही कापडाने पुसत आहे। त्यानंतर सेकंड पिक्चर आहे, या ठिकाणी मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर दिस हाऊस। हे आहे मिस्टर नॉकर आणि यांना या घरामध्ये एंट्री करायची आहे, म्हणून ते त्या ठिकाणी काय करणार, व्हॉट विल ही डू। मग त्यावेळेस हे जे मिस्टर नॉकर आहे हे त्या ठिकाणी काय करणार तर ते त्या ठिकाणी दरवाजावरची बेल वाजवणार। तर ही विल रिंग द डोअरबेल, ही विल रिंग द डोअरबेल। ते त्या ठिकाणी त्या घराच्या दरवाजावरती जी डोअरबेल आहे ती वाजवतील, म्हणजे ते त्या घरामध्ये एंट्री करू शकतात। नेक्स्ट थर्ड आहे, मनीषा इज हंग्री। मनीषाला भूक लागलेली आहे। व्हॉट विल शी डू, ही मनीषा आहे तिला भूक लागली, मग ती आता या ठिकाणी काय करेल भूक लागली म्हणून, तर शी विल ईट बनाना। ती त्या ठिकाणी तिच्याकडे बनाना आहे आणि ती ते बनाना घेईल आणि त्या ठिकाणी खाईल। नेक्स्ट मनीष इज थर्स्टी। हा आहे मनीष आणि तो कसा आहे थर्स्टी, म्हणजे तहानलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला तहान लागते त्यावेळेस आपण काय करतो तर पाणी पितो किंवा एखादी ज्यूस पितो। व्हॉट विल ही डू, तर ही विल ड्रिंक ज्यूस, ही विल ड्रिंक वॉटर। या ठिकाणी तो पाणी पिईल किंवा एखादी ज्यूस घेईल। म्हणजे ते जे चित्र आहे त्या चित्रात जे काही दिलेले आहे त्यावरून आपण पुढे काय करू हे या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे। नेक्स्ट डॉली फॉल अँड हर्ट हर नी। शी इज डॉली, आणि तिला या ठिकाणी ती खाली पडली म्हणून तिच्या गुडघ्याला जखम झाली। नी मीन्स गुडघा, हर्ट जखम, तर तिच्या गुडघ्याला जखम झाली। व्हॉट विल हर फ्रेंड्स, आता तिचे फ्रेंड्स हे काय करतील तर हर फ्रेंड्स विल हेल्प हर, तिचे जे मित्र आहेत ते तिला मदत करतील। मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आर बिझी। हे दोघंही मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आहेत आणि दोघंही कशा आहेत बिझी आहेत। शेरू वॉन्ट्स टू प्ले, हा त्यांचा डॉगी आहे ज्याचं नाव आहे शेरू आणि तो त्या ठिकाणी खेळत आहे। व्हॉट विल हॅपन, मग त्या ठिकाणी काय घडत आहे तर ही विल किंवा शेरू विल पुल द पॅन्ट विथ हिज टीथ। हा जो शेरू आहे हा त्या इंजिनियरची पॅन्ट ही तोंडामध्ये पकडून खेळत आहे। अशा प्रकारे इथं हे चित्र पाहायचं आणि चित्रावरून वर्णन करून त्या ठिकाणी चित्रात जे काही दिलेले आहे त्याचं वर्णन या ठिकाणी दिले आणि त्यावरून आपल्याला पुढे काय घडेल हे या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, ते मी या ठिकाणी केलेलं आहे। तर त्यानंतर नेक्स्ट आहे इट इज अबाउट रेन। व्हॉट विल दे डू, जर या ठिकाणी पाऊस आला तर काय काय घडेल। इट इज अबाउट टू रेन, पाऊस आला तर व्हॉट विल दे डू, पाऊस आल्यानंतर काय काय घडेल तर सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल। ज्यावेळेस पाऊस आला त्यावेळेस सुनील हा शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाला होता। मग त्या ठिकाणी शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाला त्यावेळेस पाऊस आला, मग त्याने काय केलं तर ही विल वियर रेनकोट अँड शूज, त्याने पावसाचं रेनकोट आणि शूज घातले। नंतर दाजी इज गोईंग टू वॉटर द प्लांट्स, दाजी या ठिकाणी झाडांना पाणी घालत आहे। मग जर पाऊस आला तर दाजी काय करतील तर दाजी विल नॉट वॉटर द प्लांट्स, दाजी हे त्या झाडांना पाणी घालणार नाही। नेक्स्ट वनिता काकू हॅज पुट द क्लोथ्स ऑन द क्लोथ लाईन्स टू ड्राय। वनिता काकूने कपडे या ठिकाणी वाळवलेले आहे, पण जर पाऊस आला तर वनिता काकू काय करेल
तर शी विल टेक द क्लोथ इन हिज हाऊस. ती ते सर्व कपडे तिच्या घरामध्ये घेईल. सुंदरा इज ग्रेजिंग. ही एक कावळी आहे आणि तिचं नाव आहे सुंदरा. सुंदरा इज ग्रेजिंग. ती त्या ठिकाणी चरत आहे. तर ही गाय चरत असताना अचानक जर पाऊस आला तर गाय काय करेल, तर ही विल गो टू काऊशेड. ती तिचं जे काऊशेड आहे, जो निवारा आहे किंवा ज्या ठिकाणी तिची राहायची सोय आहे म्हणजे गोठ्यात आहे, तर त्या गोठ्यामध्ये ती त्या ठिकाणी जाईल. तर शी विल गो टू काऊशेड. तर ती त्या ठिकाणी त्या काऊशेडमध्ये जाऊन उभी राहील, म्हणजे तिला त्या ठिकाणी पाऊस लागणार नाही. म्हणजे अशा प्रकारे की या ठिकाणी काय घडलं आणि त्याच्यानंतर पुढे काय घडणार आहे हे या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर या ठिकाणी मी या प्रत्येक चित्राचं पुढे काय काय घडेल हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. आणि प्रत्येक चित्राला या ठिकाणी नंबर दिलेले आहे आणि नंबरप्रमाणे त्या ठिकाणी ते पुढे काय घडेल हे या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. व्हॉट विल ही डू, तर ही विल वाईप द वॉल विथ क्लोथ. सेकंड, चित्रांचे क्रमांक दिले आणि त्या क्रमांकाप्रमाणे पुढे काय घडेल हे त्या ठिकाणी मी राईट डाऊन केलं. व्हॉट विल ही डू, ही विल रिंग द डोअर बेल. थर्ड, व्हॉट विल शी डू, शी विल ईट बनाना. व्हॉट विल ही डू, ही विल ड्रिंक ज्यूस वॉटर. 5, व्हॉट विल हर फ्रेंड्स डू, हर फ्रेंड्स विल हेल्प हर. चित्रांचे क्रमांक पाहायचे आणि त्याप्रमाणे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी मी नोट डाऊन केले. व्हॉट विल हॅपन, शेरू विल पुल द पॅन्ट विथ हिज टीथ. व्हॉट विल दे डू, ही विल विअर हिज रेन कोट अँड शूज. व्हॉट विल दे डू, ही विल नॉट वॉटर द प्लांट्स. व्हॉट विल दे डू, शी टेक द क्लोथ इनसाइड द हाऊस. आणि व्हॉट विल दे डू, शी विल गो टू काऊशेड. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक चित्राचे जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे आन्सर्स हे मी या ठिकाणी राईट डाऊन केलेले आणि ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.